आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या मोठ्या बातम्यांवर। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण। निवडणुकीच्या प्रक्रियेला काही तास शिल्लक असताना कोर्टाने निर्णय राखून ठेवला। उद्या वर्ध्यामधील तळेगावात संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदींची प्रचार सभा। सभेनंतर पंतप्रधान नागपुरातील राजभवनात मुक्काम करणार। सुनेत्रा पवारांसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या मैदानात। उद्या प्रचारार्थ इंदापुरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन। अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंग होळकरांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश। होळकरांची प्रदेश उपाध्यक्षपदी आणि लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत वर्णी। माढा मतदारसंघातनं राम गायकवाड यांनी रेड्यावर बसून दाखल केला उमेदवारी अर्ज। राम गायकवाड मराठा समाजाचे राज्य समन्वयक। बीआरएस नेते भगीरथ भालके यांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा। सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतल्यानंतर भालकेंकडून पाठिंबा जाहीर। उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाई जगताप आग्रही। काँग्रेससाठी 43 वर्ष काम केलं, त्यामुळे उमेदवारीसाठी माझे प्रयत्न। भाई जगतापांची प्रतिक्रिया। मिहिर कोटेचा यांचा पराभव होऊ शकत नाही। भांडूपमधील प्रचार मेळाव्यात आशिष शेलारांचा विश्वास। मिहिर कोटेचा यांना ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार। मोहोळ यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरती काँग्रेसचा आक्षेप। पुण्यामध्ये भाजप मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रिय होणार असल्याची मनसेचे पुणे लोकसभा प्रभारी राजेंद्र गावस्करांची माहिती। काँग्रेसला रामराम केल्यानंतर वंचितकडून शिर्डीतनं उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी। शिर्डीतनं ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी दिल्यानं रुपवते होत्या नाराज, तर साताऱ्यातनं प्रशांत रघुनाथ कदमांना उमेदवारी। जळगाव लोकसभेचे वंचितचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली। जिंकण्याचा विश्वास नसल्यानं लोढा यांची माघार। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। कोविड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांना अंतरिम जामीन कायम।